नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 6वीचा सामान्य विज्ञान विषयातील पाठ क्रमांक 6 पदार्थ आपल्या वापरातील या पाठाचा आपण आज अभ्यास करणार आहोत. आता पदार्थ आणि वस्तू. आता मला सांगा, ह्या म्हणजे स्क्रीनवर ज्या वस्तू आहेत त्या कोणत्या वस्तू आहेत, कशापासून बनलेल्या आहेत सांगा. कुठल्या पदार्थांपासून बनलेल्या आहेत? तर प्लास्टिक पासून, लोखंडापासून आणि लाकडापासून. म्हणजेच काय, तर मला सांगा तुम्ही अजून की लाकडापासून तुम्हाला अजून कुठल्या वस्तू तुम्ही लाकडाच्या घरी वापरता. जसे की फुलपाट लाटणी. किचनमध्ये आईची फुलपाट लाटणी लाकडाची असते की नाही. आपले दरवाजे लाकडाचे असतात, टेबल खुर्च्या आपल्याकडे ज्या असतात त्या लाकडाच्या असतात, आपला बेड लाकडाचा असतो. मग प्लास्टिकच्या वस्तू कोणत्या असतात? तुम्ही रोजच्या प्लास्टिकच्या वस्तू कोणत्या वापरता बरं सांगा. जसे की प्लास्टिकच्या बॉटल, आजकाल पाणी पिण्यासाठी आपण प्लास्टिकच्याच बॉटल वापरतो, आंघोळीसाठी प्लास्टिकची बादली वापरतो, मग वापरतो, पुन्हा प्लास्टिकच्या पिशव्या आपण कचऱ्यासाठी वगैरे वापरतो, भाजी आणण्यासाठी प्लास्टिकच्याच पिशव्या वापरतो. अशा अनेक प्रकारच्या प्लास्टिकच्या वस्तू आपण वापरतो. आणि लोखंडाच्या कुठल्या वस्तू वापरतो? तर लोखंडाची कपाट, वॉशिंग मशीन वगैरे पण लोखंडाची असते. पुन्हा दरवाजाच्या कड्या असतात त्या लोखंडाच्या असतात. पुन्हा काही म्हणजे कितीतरी गोष्टी, दरवाजे पण लोखंडाचे असतात, काही खुर्च्या पण लोखंडाच्या असतात. अशा अनेक प्रकारच्या म्हणजे लोखंडाच्या वस्तू, लाकडाच्या वस्तू किंवा प्लास्टिकच्या वस्तू आपण आपल्या रोजच्या व्यवहार म्हणजे आयुष्यात, दैनंदिन जीवनात आपण त्या वापरत असतो. म्हणजेच काय तर, आणि आता हे जे पदार्थ आहेत जसे की ॲल्युमिनियम, लोखंड, लाकूड, हे कशापासून बनलेले आहेत माहितीये का? हे पदार्थ सगळे लहान लहान कणापासून बनलेले आहेत. आणि मग काय तर ह्या पदार्थांपासून काय बनतात? तर पदार्थांपासून वस्तू बनतात. आणि वस्तूंना एक विशिष्ट आकार असतो की नाही, विशिष्ट आकार, आणि त्यांची एक विशिष्ट रचना असते आणि मजबूतपणा असतो. आणि त्याच्यामुळे आपण वस्तू ओळखतो की ही लाकडाची आहे, ही लोखंडाची आहे. अशावरून आपण वस्तू म्हणजे त्यामुळे कसं तर आपण त्या वस्तू ओळखतो. आता मला सांगा तुम्ही, प्लास्टिकचे म्हणजे प्लास्टिकच्या वस्तू असतात त्या कशा असतात? जरा हलक्या असतात. आणि लाकडाच्या वस्तू प्लास्टिकपेक्षा थोड्या जड असतात. आणि लोखंडाच्या वस्तू तर जडच असतात. हे तर तुम्हाला माहितीच आहे. मग काय तर म्हणजे हे गुणधर्म म्हणजे पदार्थांच्या या गुणधर्मानुसार आपल्याला ज्या वस्तू आपण ज्या बनवतो, म्हणजे पदार्थांच्या गुणधर्मानुसार योग्य त्या वस्तू बनवण्यासाठी आपण त्यांचा वापर करतो. म्हणजे पदार्थांच्या गुणधर्माचा आपण वापर करतो. आपल्याला जड वस्तू हवी आहे, म्हणजे जड काय आहे तर जड लोखंड आहे. मग आपल्याला जी जड वस्तू हवी आहे, म्हणजे आता कपाट वगैरे आपल्याला जड हवे, मग आपण ते कपाट कसलं घेतो तर लोखंडाचंच घेतो. म्हणजेच काय, पदार्थांच्या गुणधर्मानुसार योग्य त्या वस्तू बनवण्यासाठी आपण त्यांचा वापर करतो. आता काही म्हणजे आता हे प्लास्टिक आणि ह्याच्या लोखंडाच्या वस्तू आपण खूप म्हणजे आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनात आपण त्या वापरतोच. आता मला तुम्ही सांगा की एकाच पदार्थापासून असे अनेक पदार्थ बनवता, म्हणजे एकाच पदार्थापासून अनेक वस्तू बनवता येतात का? तर नाही. तर काही म्हणजे एकाच पदार्थापासून सर्व वस्तू बनवता येत नाही. एका पदार्थापासून काही वस्तू बनवता येतात. आता उदाहरणार्थ कापसापासून आपण काय बनवतो? कापसापासून आपण गाद्या बनवतो, उशा, कपडे, आपला युनिफॉर्म तुमचा हा कापडापासूनच बनवलेला असतो की नाही, वाती, पुन्हा म्हणजे बऱ्याच काही आपण कापसापासून बनवू शकतो. जसं ॲल्युमिनियम पासून आपण काय बनवतो? तर ॲल्युमिनियम पासून आपल्या घरातली जी सगळी स्वयंपाकघरातली भांडी असतात, विजेच्या तारा असतात, ह्या ॲल्युमिनियम पासून बनतात. पुन्हा लोखंडापासून काय बनतं? तर लोखंडापासून विविध म्हणजे ह्या ज्या इमारतींमध्ये वगैरे कामाला लागणाऱ्या सळ्या बनवल्या जातात, कपाट बनवली जातात. म्हणजेच काय तर म्हणजे पदार्थांपासून काही वस्तू आपण बनवल्या जातात. आता आपण पदार्थांच्या म्हणजे आपण वेगवेगळ्या पदार्थांच्या गुणधर्मांचा अभ्यास केलेला आहे आपण. तर या पदार्थांच्या गुणधर्माच्या अभ्यासानुसार आपल्याला पदार्थाचे मानवनिर्मित किंवा मानवनिर्मित पदार्थ आणि नैसर्गिक निर्मित पदार्थ याच्यामध्ये आपल्याला वर्गीकरण करता येईल. तर आता नैसर्गिक पदार्थ म्हणजे काय? तर निसर्गात उपलब्ध असणाऱ्या पदार्थांना नैसर्गिक पदार्थ म्हणतात. आता मला सांगा, आता एक ताग, कापूस, लोकर आणि चामडे आणि पाणी, माती आणि धातू
अशा या दोन गटातील नैसर्गिक पदार्थांमध्ये काय फरक आहे सांगा बरं. तर चामडे, ताग, लोकर, कापूस हे सजीवांपासून मिळतात. सजीवांपासून मिळतात की नाही. मग चामडे, ताग, लोकर, कापूस हे सजीवांपासून मिळणारे पदार्थ आहेत, म्हणून त्यांना जैविक पदार्थ असे म्हणतात. आणि हवा, माती, पाणी आपल्याला कुठून मिळतं. तर हे सजीवांपासून आपल्याला मिळत नाही, ते आपल्याला निसर्गापासूनच मिळते. मग त्यांना काय म्हणतात. हवा, पाणी, माती हे सजीवांपासून न मिळणारे पदार्थ आहेत, त्यांना अजैविक पदार्थ असे म्हणतात. आता चामडे, ताग, लोकर, कापूस याच्यामध्ये काय फरक आहे सांगा बरं. तर चामडे आणि लोकर आपल्याला प्राण्यांपासून मिळते, म्हणजे ते प्राण्यांपासून मिळणारे पदार्थ आहेत, म्हणून त्यांना प्राणीजन्य पदार्थ असे म्हणतात. आणि लोकर आणि कापूस हे कापूस आणि ताग हे आपल्याला वनस्पतींपासून मिळतात. हे पदार्थ आपल्याला वनस्पतींपासून मिळतात, म्हणून त्यांना वनस्पतीजन्य पदार्थ असे म्हणतात. आता मानवनिर्मित पदार्थ. मानवनिर्मित पदार्थ म्हणजे काय. तर माहिती आहे ना, मानवाला नवीन नवीन शोध घेणं आपल्याला आणि जीवन सुकर होण्यासाठी मानव नेहमी प्रयत्न करत असतो. मग मानवाने काय केलं. मानव काय करतो की नैसर्गिक जे पदार्थ आहेत त्यांच्याबरोबरच जे उपलब्ध पदार्थ आहेत त्याच्यावर प्रक्रिया करून नवीन पदार्थ मानवाने निर्माण केलेले आहेत. आणि ते पदार्थ असे निर्माण केलेत की त्याचा खर्च सुद्धा फार कमी आहे आणि ते मुबलक प्रमाणात केलेले, आणि त्याचं वापरणं हे अधिक सोयीचं आहे. वापरणं म्हणजे ते पदार्थ वापरायला पण अधिक सोयीचे आहेत. उदाहरणार्थ प्लास्टिक, थर्माकोल, खोकी हे पदार्थ मानवाने निर्माण केलेले आहेत. म्हणजेच काय. तर उपलब्ध पदार्थावर विविध प्रक्रिया करून तयार केलेल्या नवीन पदार्थाला मानवनिर्मित पदार्थ असे म्हणतात. आता मला सांगा, आपण पूर्वी लोक काय करायचे. तर पूर्वी गोणपटापासून किंवा ती इरली बनवायचे, म्हणजे गवतापासून बनवणारे पावसाचे संरक्षण होण्यासाठी. जेव्हा पावसाळ्यात लावण्या येतात माहितीये ना शेतावरच्या, तेव्हा तिथे जाण्यासाठी बायका काय करायच्या. तर इरली वापरायच्या. इरली म्हणजे काय. तर गवतापासून बनवलेल्या असे एक पावसापासून संरक्षण देणारा एक घटक असतो, त्याला काय म्हणतात. तर इरलं म्हणतात. पण आता आपण इरल्या वापरतो का. तर नाही. आता आपण छत्र्या वापरतो. तुम्ही रेनकोट घालून शाळेत जाता. म्हणजे काय झालं. तर हे मानवनिर्मित आहेत ना. रेनकोट, छत्री. अजून तुम्ही आता वह्यांना वेगवेगळे कव्हर घालता प्लास्टिकचे. म्हणजे प्लास्टिक सुद्धा हे काय आहे. मानवनिर्मित आहे. तुमची दप्तर हे सगळं काय आहे. हे मानवनिर्मित पदार्थ आहेत. अजून सुद्धा जे नाशिवंत फळं असतात त्यांना त्यांच्या पॅकिंगसाठी खोकी तयार केली जातात. मग हेच खोकी सुद्धा मानवनिर्मितच आहेत. आणि सुद्धा प्लास्टिक आपल्या टीव्ही संच किंवा फ्रीज असतात त्यांच्या पॅकिंगसाठी थर्माकोल तयार करण्यात येतो. म्हणजे थर्माकोल हा सुद्धा मानवनिर्मित आहे. हे मानवनिर्मित पदार्थ हे स्वस्त आहेत. खोकी वगैरे काय आहेत त्यांचा खर्च कमी आहे आणि वाहतुकीसाठी वगैरे ते अत्यंत सोयीस्कर आहेत. आता मला तुम्ही सांगा की पूर्वी आपण बांधकामासाठी काय वापरायचो पूर्वी. म्हणजे नैसर्गिक काय वापरायचो नैसर्गिकरित्या. तर दगड आपला ह्याच्यासाठी रूफसाठी म्हणजे ह्याच्यासाठी आपण काय वापरायचो. तर झावळ्या वापरायचो. पण आता तसं नाही. आता आपण पत्रे लावतो. सिमेंट, विटा याचा वापर करतो. आता पहिलं लेखन साहित्य कसं होतं. तर पहिलं लेखन साहित्य म्हणजे पानांवर लिहायचे किंवा झाडाच्या टणक अशा लेखण्या असायच्या. झाडाच्या म्हणजे ह्याच्या खोडाने बनवलेल्या टणक अशा लेखण्या असायच्या. बोरू वगैरे अशा पद्धतीचे म्हणजे लेखण्या असायच्या. आता आहेत का. आता वेगवेगळ्या धातूचे पेन असतात, प्लास्टिकचे पेन असतात, वह्या असतात. आता पूर्वी धागे कसे असायचे. तर रेशीम धागे आणि लोकर एवढंच असायचं. आणि आता तर नायलॉन, टेरिलॉन इतके कृत्रिम धागे निर्माण केलेत. म्हणजे हे धागे मानवनिर्मित आहेत. पदार्थांची निर्मिती. रबर हे नैसर्गिक आणि कृत्रिम असतात. नैसर्गिक रबर आहे ना, हे रबरांच्या झाडाच्या चिकापासून मिळतात. आणि ह्या चिकाला काय म्हणतात माहितीये. तर लॅटेक्स असे म्हणतात. रबराला विशिष्ट गंध
व पांढरा रंग असतो. म्हणजे रबराला एक वास असतो विशिष्ट, माहिती आहे ना आपल्याला रबराचा वास येतो आणि त्याचा रंग कसा असतो, पहिला म्हणजे पांढरा रंग असतो. आता तुम्हाला माहिती आहे का, रबराची झाडं आहेत ना ही कुठे असतात, जास्त कुठे आढळतात तर ब्राझीलमध्ये आढळतात. आणि नंतर मग म्हणजे आपल्या देशात सुद्धा रबराची लागवड केलेली आहे. आणि रबराचं जास्त उत्पादन आपल्याकडे केरळमध्ये रबराचं जास्त उत्पादन घेतलं जातं. रबराचं नाव काय माहितीये का, हेविया ब्राझिलियन्सिस हे त्याचं वनस्पती शास्त्रज्ञाचं नाव आहे, म्हणजे शास्त्रीय नाव त्याचं आहे. आता तुम्हाला माहिती आहे का, चार्लस गुडइयर ह्या शास्त्रज्ञाने काय केलं, रबर आणि गंधक मिसळलेलं मिश्रण त्याच्या हातून चुकून पेटत्या स्टोव्हवर पडलं. आणि मग नंतर स्टोव्ह विझल्यावर काय झालं, तर त्या मिश्रणाचं एक टणक आणि कमी ताणणारं असं स्वरूप तयार झालं रबराचं. मग ह्याचाच त्यांनी पद्धतशीर अभ्यास करून व्हल्कनायझेशनचा शोध लावला. व्हल्कनायझेशनचा पदार्थाची निर्मिती रबर नैसर्गिक. आता रबर हे 2 प्रकारचे असतात, एक नैसर्गिक आणि कृत्रिम. आता नैसर्गिक रबर हा रबराच्या झाडाच्या चिकापासून आपल्याला मिळतो आणि त्या चिकाला काय म्हणतात, तर लॅटेक्स असे म्हणतात. आणि रबराला विशिष्ट गंध व पांढरा रंग असतो, म्हणजे रबराला एक वास असतो, माहिती आहे ना तुम्हाला, जो रबराचा वास येतो. तर रबराची झाडं कुठे आढळतात माहिती आहे का, जास्त तर ब्राझीलमध्ये आढळतात. आणि आता ते आपल्या देशामध्ये सुद्धा रबराची झाडं आता आढळायला म्हणजे लागवड करतात. आपले जास्त रबराचे उत्पादन भारतामध्ये कुठे घेतात, तर केरळ या राज्यात जास्त उत्पादन रबराचं घेतलं जातं. तुम्हाला माहित आहे का, चार्ल्स गुडइयर ह्या शास्त्रज्ञाने काय केलं, रबर आणि याचं गंधकाचं मिश्रण त्याच्या हातून चुकून पेटत्या स्टोव्हवर पडलं आणि जेव्हा स्टोव्ह विझला तेव्हा त्याच्या म्हणजे ते रबराचं मिश्रण टणक आणि कमी ताणणारे असे त्या रबराचे मिश्रणाचं स्वरूप झालं. मग ह्याचा म्हणजे अभ्यास त्याने पुढे प्रयोगशाळेत करून व्हल्कनायझेशनचा शोध लावला. आता व्हल्कनायझेशन प्रक्रिया. आता रबर कसा बनतो, म्हणजे रबर गंधकाबरोबर 3-4 तास तापवले जातात. रबराला कठीणपणा आणण्यासाठी त्यामध्ये गंधक मिसळावे लागते. कशासाठी, तर रबराला कठीणपणा येण्यासाठी त्याच्यामध्ये काय मिसळावे लागते, तर गंधक मिसळावे लागते. आणि पण रबरानुसार आपल्याला कोणते पदार्थ बनवायचे आहेत त्यानुसार गंधकाचे प्रमाण कमी अधिक करतात. जसे की खोड रबर, रबरांचे चेंडू, रबरांची खेळणी, त्याच्यामध्ये गंधकाचे प्रमाण कमी असते. परंतु जेव्हा आपल्याला सायकलचे टायर किंवा गाडीचे टायर बनवतात तेव्हा त्याच्यासाठी रबराच्या मिश्रणामध्ये गंधकाचे प्रमाण हे जास्त असते. तर रबर बँड बनवण्यासाठी अतिशय थोडे गंधक मिसळलेले असतात. आता कागद तर आपल्याला खूप म्हणजे आवश्यक गोष्ट आहे. आपल्या जीवनामध्ये कागदाला फार महत्व आहे. आपल्याला कागद कशासाठी लागतो बरं, सांगा बरं. आपल्याला कागद लिहिण्यासाठी ज्या आपण वह्या बनवतो त्या कशाने बनवलेल्या असतात, तर कागदाने. आपण जे वर्तमानपत्र वाचतो ते कशाने बनवलेले असतात, तर कागदाने. तुमची जी गोष्टींची पुस्तकं, तुमच्या अभ्यासाची पुस्तकं ही सगळी कशाने बनलेली आहेत, तर ही कागदानेच बनलेली आहेत. मग आता मला तुम्ही सांगा की कागद कसा बनतो हे आपण आता पाहूयात. तर गवत, लाकूड, चिंध्या, रद्दी अशा पदार्थांचे सेल्युलोज धागे एकमेकात गुंतल्याने त्यांचे जाळे तयार होऊन कागद बनतो. तर कागद कसा तयार होतो, तर कागद बनवण्यासाठी पाईन सारखे वृक्ष, पाईन म्हणजे कुठे, जर थंड प्रदेशात जे वृक्ष आढळतात ना, सूचीपर्णी, त्या वृक्षांना पाईन म्हणतात. म्हणजे सूचीपर्णी वृक्षांपैकी पाईन हे एका झाडाचं नाव आहे. पाईन सारख्या सूचीपर्णी वृक्षाचा उपयोग होतो. तर त्या वृक्षांच्या लाकडांच्या ओंडक्याची साल काढून त्याचे बारीक बारीक तुकडे करतात आणि हे तुकडे आणि विशिष्ट रसायने यांचे मिश्रण बराच काळ भिजत ठेवतात. त्यामुळे त्याचा लगदा तयार होतो. रसायनांची क्रिया झाल्यावर लाकडाच्या लगद्यातील तंतुमय पदार्थ वेगळे होतात. काय होतं, तर रसायनांची ती क्रिया झाल्यावर लाकडाच्या लगद्यातील तंतुमय पदार्थ वेगळे होतात. त्यामध्ये काही रंगद्रव्य मिसळली जातात
तर रोलर्समधून लाटलेला लगदा पुढे येऊन कोरडा झाल्यावर कागदाच्या रूपात गुंडाळला जातो. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला कागद मिळतो. आता मला सांगा तुम्ही की कागद बनवण्यासाठी कितीतरी वनस्पतींचा वापर केला जातो. मग आपण म्हणजे पाईन वृक्षांचा वापर, सूचीपणी वृक्षांचा वापर केला जातो. आपण बघितलं ना की त्यांच्याच लाकडाच्या ओंडक्यांच्या सालींमुळे म्हणजे सालींचा यूज होतो म्हणजे कागद बनवण्यासाठी. म्हणजे आपल्याला किती वनस्पतींचा वापर करावा लागतो कागद निर्माण करण्यासाठी. म्हणून आपण कसं बोलतो तर वनस्पती जगवा, वनस्पती वाचवा, तर आपल्याला कागद वाचवा असे सुद्धा बोललं पाहिजे. जर कागद वाचेल तर वनस्पती वाचतील, हो की नाही. मग आता कागद वाचण्यासाठी तुम्ही काय करू शकता, तर तुम्ही तर तुमच्या गेल्या वर्षाच्या ज्या नोटबुक्स असतात माहिती आहेत ना, त्याची पानं कितीतरी कोरी असतात. मग त्या कोऱ्या पानं तुम्ही ते सगळ्या नोटबुक्स तुम्ही वह्या तुमची रद्दीवाल्याला देता. पण तसं न करता काय करायचं की ते कोरी पानं असतात त्यांचा उपयोग गणितं सोडवण्यासाठी किंवा काही नोट्स लिहिण्यासाठी त्यांचा वापर करायचा. कधीतरी तुम्ही पाटी पेन्सिल पण यूज करू शकता. म्हणजे पाटी पेन्सिल पण तुम्ही पाटी पेन्सिलवर तुमचे गणितं करू शकता, प्रश्न उत्तरं लिहू शकता, त्याने तुम्ही कागद वाचवू शकता. अशा म्हणजे कितीतरी हे आहेत. कॅलेंडरची जी पाठीमागची जी पानं असतात ती कोरी असतात की नाही, मग त्याचा वापर पण तुम्ही प्रश्न उत्तरे किंवा काही नोट्स लिहिण्यासाठी तुम्ही वापरू शकता. त्यांचा कव्हर घालण्यासाठी वापर करू शकता. जुने वर्तमानपत्र आहे त्यांचा कव्हर घालण्यासाठी तुम्ही वापर करू शकता. पुन्हा जे कागद गोळा वगैरे करतात त्याला सुद्धा आपण सहकार्य केले पाहिजे. म्हणजेच काय तर कागद वाचेल. तुम्हाला माहिती आहे काय, कागद बनवण्याचा पहिला कारखाना आपल्या मध्य प्रदेशमध्ये 1955 मध्ये स्थापन झाला. मध्य प्रदेशमध्ये नेपानगर येथे. आता गुजरातमध्ये सोनगढ येथे सुद्धा कागद बनवण्याचे कारखाना आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा कागद बनवण्याचा कारखाना आहे. आज आपण काय शिकलो मुलांनो, तर आज आपण मानवनिर्मित पदार्थ आणि नैसर्गिक पदार्थ म्हणजे मानवनिर्मित पदार्थ कुठले आहेत ते शिकलो, नैसर्गिक पदार्थ कुठले आहेत ते शिकलो. आणि आपण आज म्हणजे रबर कसा बनतो, रबर कसा असतो, नैसर्गिक आणि कृत्रिम रबर असतो. आणि रबर कसा बनतो, कागद कसा बनतो, आपण कागद कसा वाचवू शकतो. कागद वाचवला तर आपण वनस्पतींना वाचवू शकतो. आणि रबराचे म्हणजे रबर कसा बनवतो हे आपण आज शिकलो. पुढच्या भागात आपण कृत्रिम धागे याच्याबद्दल माहिती घेणार आहोत. धन्यवाद.